आम्ही आज महामहिम राज्यपाल महोदयांकडे याच्यासाठी आलो होतो की महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नियमाप्रमाणे आणि प्रमाणे काम चाललेलं नाही आणि हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करणारं जे सरकार इथं आलेलं आहे त्या सरकारच्या विरोधात माननीय राज्यपाल महोदयांनी नोंद घ्यावी आणि या सरकारला समजवावं अशी भूमिका घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं असेल की आपलं बजेट मंजूर करून घ्यायचं ते त्याला नियमाप्रमाणे करावं लागतं, कारण की बजेट मंजूर झालं तर यांना पैसे खर्च करता येतात आणि पैशाची उधळपट्टी करता येतात। त्याच्यासाठीच हे अधिवेशन आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जनतेचे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत। आम्हाला जे काही आयुध विरोधी पक्षांकडे आहे ते प्रस्ताव आम्ही माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं कामकाजामध्ये आलेले आहेत, पण सरकारला त्याच्यावरची चर्चा करायची नाही। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्यात, बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चालले, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली, कायदा व्यवस्था आपल्या राज्यामध्ये बरोबर नाही आणि जे आता आदित्य म्हणाले त्याप्रमाणे जे नागपूरमध्ये झालेली घटना, नागपूर हे शांतप्रिय शहर होतं, सर्व धर्म समभावाचं शहर होतं, त्या शहरालाही सुद्धा गालबोट लावण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे या सरकारचं दृष्ट व्यवस्था जी आहे ती सांगण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना आलं। राज्यपाल महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली कि त्यांनी हे पण सांगितलं की अच्छा नहीं चल रहा है, मैं खुद दोनों स्पीकर से और राज्य के मुख्यमंत्री और दोनों डेप्यूटी सीएम से बात करता हूं, अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। साहेब, आपल्याला असं वाटतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, अर्थसंकल्पावर चर्चा न होता औरंगजेब असेल, दिशाशाली असेल अशा प्रकारचे या सरकारने गेल्या 2.5 वर्षात जे पाप केलेलं आहे त्या 2.5 वर्षाची पाप लपवण्यासाठी या सरकारने 300 वर्षाची कब्र उघडण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जिवंत माणसं मारण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे यांचं 2.5 वर्षाचं फेल्युअर आणि आता जे 100 दिवसाचं सरकार झालं, या 100 दिवसाचा त्यांचा जो अजेंडा होता, हा जो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता तो दाखवायचा वेगळा होता आणि वस्तुस्थितीला आपण पाहिलं की औरंगजेबांना मग जे काही प्रश्न, कारण माननीय हायकोर्टाने अक्षय शिंदेच्या बाबतची भूमिका मांडली होती की पोलिसांच्या फेक एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेचा खून झाला, पोलिसांनी त्याची हत्या केली, हे माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास आलं, सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही। नागपूरमध्ये झालेली घटना, त्या दंग्याचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही, पण दंगा कोणी घडवला त्याच्यावर सरकार का बोलत नाही? म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून गुंडाईजम महाराष्ट्रात करायला निघालं का सरकार? आणि स्वतः तेच बोलायचे आणि विरोधकाला बोलूच द्यायचं नाही, अशा पद्धतीनं चालायचं नाही। एक बाजू नाही, जनतेला दोन्ही बाजू कळल्या पाहिजेत। जनता निर्णय करेल ना, पण जे हुकुमशाह आणि हिटलरशाह ज्या पद्धतीनं वागत होते त्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं सरकार वागते आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही प्रकार महाराष्ट्रात चाललेला आहे हे महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला न परवडणारं आहे, न भूषणावं आहे। या सगळ्या व्यवस्थेची आम्ही तक्रार करायला माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो होतो। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।